आला रे आला गोविंदा आला, गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. आला रे आला गोविंदा आला, गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा. आला रे आला गोविंदा आला, गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. टेन्शन नाही लेता ये बंदा, किती पण उंचावर बांधा. टेन्शन नाही लेता ये बंदा, किती पण उंचावर बांधा. हे नाद करायचा नाही औंधा, आला 10 थरांचा गोविंदा. ऋषि शिंदे आहेत, सौरभ शिंदे आहेत. तुम्हारा नाम ही काफी है, क्योंकि तुम्हारे पीछे खड़ा है एकनाथ शिंदे. शिंदे इतिहास घडवतात. आला रे आला गोविंदा आला, इन जय घोषों के साथ उत्सव की परंपरा का जतन करते हुए घनसोली सेक्टर 9 में शिवसेना के युवा और कार्यशील नेता सौरभ ऋषिकांत शिंदे के नेतृत्व में सौरभ शिंदे फाउंडेशन पुरस्कृत दही काला उत्सव 2025 का भव्य और जोरदार आयोजन किया गया। माथाड़ी टावर मैदान में आयोजित सुनियोजित दही काला उत्सव में बाल गोविंदाओं से लेकर सैकड़ों गोविंदा पथकों ने यहां हाजिरी लगाई, जिनमें महिला गोविंदा पथक भी शामिल थे। लगातार होती तेज बारिश भारी भीड़ के साथ गोविंदा पथकों से लेकर आयोजकों का उत्साह और उमंग दुगना करती दिखाई दी। थर पर थर लगाकर दही हंडी को सलामी देते गोविंदा पथक हर किसी के आकर्षण का केंद्र रहे। इस उत्सव में 4 चांद तो तब लगे जब यहां राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मौजूद रहे, जिनकी मौजूदगी ने सभी के मन में नई स्फूर्ति और जोश भरने का काम किया। तो वहीं मराठी फिल्म अभिनेत्री सोनाली कुलकर्णी से लेकर कई कलाकारों ने यहां अपनी दमदार परफॉर्मेंस दी। लाखों के इनाम और आकर्षक ट्रॉफी से गोविंदा पथकों को यहां सम्मानित भी किया गया। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने सौरभ शिंदे आयोजित दही हंडी उत्सव की सराहना करते हुए महायुति सरकार द्वारा यहां के घरों को क्लस्टर के तहत विकसित करने का भरोसा दिया। सौरभ युवा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी गोविंदाचं आयोजन केलंय। या गोविंदाचा उत्साह मी पाहतोय, रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडतोय पण गोविंदा काय हटत नाही आणि हटला पण नाही आणि थकला पण नाही। एवढा प्रचंड जल्लोष उत्साह पहिल्यांदा पाहायला मिळतोय आणि मी म्हणून माझ्या गोविंदा लाडक्या बहिणींचेही स्वागत करतो आणि गोविंदा लाडक्या भावांचेही स्वागत करतो आणि या मुलीचेही अभिनंदन करतो। आणि इथे ऋषि शिंदे आहेत, सौरभ शिंदे आहेत। तुम्हारा नाम ही काफी है, क्योंकि तुम्हारे पीछे खड़ा है एकनाथ शिंदे। शिंदे इतिहास घडवतात। सौरभनी मला सांगितलं की या भागामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट आपल्याला त्याला प्राधान्य द्यायचं आहे। क्लस्टर मी मुख्यमंत्री असताना मंजूर केलंय, आता नगर विकास मंत्री म्हणून त्याला पुढे आपण कायम करू। गृहनिर्माण खात्याकडून या भागातल्या ज्या लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे ती दूर करू आणि सगळ्यांचं घरांचं स्वप्न पूर्ण करू। माथाडी कामगारांच्या वसाहती आहेत, त्याच्यामध्ये काही योजना आहेत त्याही आपण पूर्ण करू। या नव्या मुंबईमध्ये जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द आपल्याला देतो आणि गोविंदा उत्सवांचं मनापासून स्वागत करतो। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ने भी इस दही काला उत्सव के आयोजन और व्यवस्था को काबिले तारीफ बताया।
चांगलं सुरक्षित भव्य दिव्य आहेच आहे, पण त्याच बरोबरीने गोविंद पथकांसाठी सुरक्षित आहे की आणि ते हार्नेस आणि या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली आहे. आपण बघतो की बऱ्याचदा आपल्या दहीहंडीच्या उत्सवात गोविंदा पथकातल्या खरं तर लहान मुलांना इजा होऊ शकते होते, तर अशा वेळेला सगळ्या काळजीपूर्वक प्रिकॉशन्स घेऊन जर का आपण कार्यक्रम आयोजित केले तर कोणाच्याही जीवाला धोका नसेल. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेत हा कार्यक्रम आयोजित झाला आहे आणि अतिशय भव्य दिव्य आहे. त्यामुळे नवी मुंबईतील खूपच आय वुड से ग्रँड अशी ही दहीहंडी आहे. तर सौरभ शिंदे फाउंडेशनच्या या दहीहंडी उत्सवाला आलेल्या सर्व गोविंदा पथकाचे देखील स्वागत आहे. अभिनंदन आहे आणि धन्यवाद मला या कार्यक्रमाला बोलवलं. तो वहीं ऋषिकांत शिंदे ने भी इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त की. सौरभ फाउंडेशनच्या वतीने खरं म्हटलं तर हा गोविंदा पथक नवी मुंबईमधले गोविंदा पथक आहे, त्याला प्राधान्य देण्याकरता खेळाला आंतरराष्ट्रीयपर्यंत नेण्याकरता आज आपण प्रयत्न करतो. कारण पूर्वी माझगाव ताडवडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याचे आम्ही अध्यक्षपद वगैरे होतो. त्यानंतर त्या गोविंदा पथकाने जे आंतरराष्ट्रीय प्रथम 9 थर लावण्याची 10 थर लावण्याचा परिक्रम केला. जय जवान आहेत, अनेक असे गोविंदा पथक आहे आणि या तरुण मुलांना उत्साह असतो की कुठेतरी आपण ह्या पथका माध्यमातून विक्रम करावे म्हणून हे नियोजन केलेलं आहे. तुमचा सुपुत्र आहे, पण राजकीय सामाजिक जी सुरू आहे सौरभची कसं पाहता त्याकडे? नाही, आमचा राजकारण कमी असतं आणि सामाजिक, कारण पूर्वीपासून माझी पण ओळख सामाजिक क्षेत्रामध्ये असल्यामुळे आहे आणि सौरभला पण सांगितलं आहे की सामाजिक आपण कार्य जास्त करू आणि राजकारण थोडंफार म्हणजे टक्के कमी, अशा प्रकारे त्याचं कार्य चाललेलं आहे. त्याचा अभ्यास आहे. त्यांनी राजकारण क्षेत्रामध्ये लंडनला जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे नक्कीच तो नागरिकांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याकरता प्रयत्न करेल. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.